स्टोरेज घोटाळ्यातील हवाला ऑपरेटरला अटक, 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. अल्पेश धारा आरोपीचं नाव असून तो फसवणुकीतून मिळालेली रक्कम विदेशात पाठवण्याचं काम करीत होता. गोरेगावच्या पत्राचाळ येथील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा आता संपली. अर्धवट रखडलेल्या इमारतीचं काम आता भाडाकरून पूर्ण. संबंधित विजेत्यांना आता प्रोव्हिजनल ऑफर लेटर पाठवण्यास सुरुवात. घरांच्या किमती कमी करण्यास सिडकोचा नकार, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास. सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्यानं घरांच्या किमती योग्य, सिडकोचं स्पष्टीकरण. पुढील वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार. 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. त्यासाठी एसएससी बोर्डाच्या वेबसाईटला जाऊन तिकीट डाउनलोड करता येणार. प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा देणं आवश्यक. फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5,000 लाल परी बसेस खरेदी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा सिडकोचा निर्णय. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार. रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असणार. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. या ब्लॉक कालावधीमध्ये ठाण्यातून वाशी पनवेलसाठी सुटणाऱ्या अप मार्गाच्या गाड्या रद्द राहणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.